आता आमच्या बाबापासून चालू आहा कधीपासून आणि कशा आहात आम्ही बाजार बिजार करीना आम्ही डायरेक्ट हांगाच करतात आणि लोक हांगासून व्हरतात। हां म्हणजे विक्रीक तुम्ही दवरिना तशें आमचो बाजूचो गांव हा हळण म्हणून थंय आमकां 30-35 नागोबा व्हरचे पडटा। ते बाबांनी आमच्या तेन्ना ते जाणटे आसले तेंच्यांनी एक आमच्या गांवांत एक आपणाक सोय गावची आनी तेंचे लागे संबंद बरे आसले त्या कारण थंय आतां ते म्हाजे 30-35 थंय व्हरात एकाच घरान दवरता थंय येवन ते व्हरतात। थंय सुद्दां अशें घेवन फिरची गरज पडना। आता तुमचे कडेन गणपती कितले असता? 100 आसा आणि नागोबा? नागोबा 150 आसा तशें ना कोणाक ना म्हणाक नासता शेवटी देव आहा देव ना म्हणाक पॅरिसचे कितले गणपती असता? 400 कित्याक करिना? खर्च ना आनी कशें आहा गणपती म्हणटलो काय तो मातयेचो जो पार्थीव गणपती म्हणजे भूमिपूजन जमनी पासून केलेली जमनीचें पूजन आनी पृथ्वी पासून निर्माण झालेली म्हणजे मातयेचोच करप। आनी आमी स्वता जर आमी कुंभार आसून जर आमी माती सोडून प्लास्टराक गावले जाल्यार बाकीनी कितें करप? शिक्षण असं घेऊन ना आमच्याच बाबांकडे आम्ही आणि आता काही शाळा असतात काय असतात शहरांमध्ये ते जाऊन बघा बाबा कसे करतात ते आणि त्याच्यात काय नाविन्य आहे तो घेऊचा आम्ही प्रयत्न केलो आणि त्या हेतूत जमलं का थोडंफार। एक वेगळो प्रश्न विचारता कितली वर्सां तुम्ही कुंभार म्हणून गणपती करतात ह्या कलेन तुम्ही आसात सरकारची जी धोरणां आसात आत्ताची गोवा सरकारची त्या धोरणांत काय बदल जावपाक जाय आसा काय? हाचो आमकां सार्थ अभिमान आहा की आमकां त्या हेतू कित्याक ही एक कला आहा आनी ते कलेची आमकां खंय तरी एक आवड आणि सेवा हे दोन्ही तेची दिला स्वार्थ म्हणजे परमार्थ आसा शेवटी। पण आता सरकारच्या बाबतीत म्हणटा तर आता सध्या जी चळवळ मोठी चालू आहा POPच्या बाबतीत तर POPचे हे काम आहा न्हू हें सुबक दिसता आणि माती काम तुमचा मातयेत तुम्ही बघशात तिचा आता कलर तुमचा दिसना कित्याक त्या माती हे कलर ओढून घेतात आणि ताका लागून सरकार जर आता म्हणत असेल की बाबा POP बंद करूया ते ना आणि करूच आहा जाल्यार मुळात पहिल्यांदा सरकारान जे आत्ता जे हे माती काम करतात त्या सगळ्यांक एकत्र आणून एक आपल्या राज्यापुरता आम्ही गोंयापुरता बोलूया बाकी नका तर गोव्यात जितके पण कलाकार माती काम करणारे आहोत म्हणजे ते कुंभार असतील किंवा अदर सुद्धा असत तर त्यांना एकत्र घेऊन या आता केव्हा करून जाय आता एक हे गणपती झाल्या उपरांत एक वर्षभर त्याची चळवळ आधी जाऊन जाईल आणि त्यांना एकत्र घेऊन बाबा आमच्या गोव्यात आमकां साधारणतः मूर्ती कितके लागतात मातीचे तर आम्ही ते कितके तयार करू शकतो आणि त्यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकता की एक तर आता सध्या मातीचो प्रॉब्लेम कारण आता आम्ही जी माती आणतो ती शेतातून काढून आणतो काय लोक आता शेतातली माती ती सुद्धा देईनच ना पैसे घेतात पण त्यांना तर शक्य नसता त्यांची तुम्ही मीटिंग घ्या त्यांना एकत्रित करा आणि त्यांच्याकडून तुम्ही काय करू शकतो कारण शेवटी का कलाकारच करणार ना POPचे कलाकारच करतले आणि मातयेचे कलाकारच करतले म्हणजे त्यांना जास्त खबर आहे की बाबा पार्थिव सिद्धिविनायक नमः म्हणजे पार्थिव पार्थ याचा अर्थ भूमी जमिनीतून जे माती मिळाली त्याच्यापासून तयार केलेला गणपती आणि तो विसर्जित झाला पूजन झाल्यानंतर विसर्जन तर त्याचा आपणाक फळ मिळतं आणि POP काय विसर्जित जायना म्हणून मातीचेच शक्यतो करावे मातीचेच पूजूचे अशी एक